बातमी राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचलेत। पालकमंत्री पदाच्या वादानंतर शिंदेंनी ठाणं गाठलंय। सोमवारी रात्री एकनाथ शिंदे नेत्यांशी चर्चा करणार आहेत। मंगळवारी बावनकुळेंसह तटकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या वादानंतर एकनाथ शिंदे यांनी आता ठाणं गाठल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। तर एकनाथ शिंदे नेत्यांशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर येते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात पोहोचले। मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळेंसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद हा चिघळल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अखेर ठाण्यात पोहोचलेत। एकनाथ शिंदे हे नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। तर मंगळवारी या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचले, काय अधिक अपडेट? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नाराजी नाट्य जे आहेत ते महायुतीमध्ये असलेलं पाहायला मिळालं। त्यामध्येच रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे देखील पालकमंत्री पदावरून रस्सीखेच जी आहे ती महायुतीमध्ये असलेली पाहायला मिळत होती। आणि याच संदर्भामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरती स्टे आल्यानंतर आता या सगळ्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्याच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर ते त्यांच्या साताऱ्यातील दरेगावामध्ये होते, मात्र मोठी सुट्टी घेऊन म्हणजे ते मोठ्या भरपूर दिवस राहणार आहेत अशी देखील माहिती होती। मात्र तडकाफडकी ते ठाण्याकडे रवाना झालेले आहेत आणि आज महत्त्वाच्या नेत्यांसोबत म्हणजे उदय सामंत असतील, त्याचप्रमाणे भरत गोगावले असतील, यांसारखे जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आणि या पालकमंत्री पदावरती आजच पडदा पडण्याची देखील शक्यता आहे या वादावर। नक्कीच, त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत आता उपमुख्यमंत्री हे आपल्या नेत्यांशी देखील चर्चा करणार आहे। त्यासोबतच ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे, तटकरेंशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात काय अधिक अपडेट? नक्कीच, ज्याप्रमाणे महायुतीतल्या नेत्यांमध्ये ही रस्सीखेच पाहायला मिळते। रायगडचं जे पालकमंत्री पद आहे हे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांच्याकडे गेलेलं आहे, तर नाशिकचं पालकमंत्री पद हे गिरीश महाजनांकडे आहे। त्यामुळे या दोन्ही पालकमंत्री पदाबाबत जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करण्याची शक्यता आहे आणि चर्चा करून या सगळ्या वादावरती तोडगा काढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या बैठकींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे, कारण पालकमंत्री 3 ते 4 दिवसां 5 ते 6 दिवसांवरतीच आता 26 जानेवारीहून ठेपलेला आहे आणि त्या जिल्ह्यातील ध्वजारोहण जे आहे तो पालकमंत्र्यांच्या हस्ते केला जातो। त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा लवकरात लवकर सुटण्याची शक्यता आहे। नक्कीच, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा आता नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।